कारण मुलांचे बेसिक स्किल संपले. मुलांचा जो वाचण्याचा जो स्पॅन होता तो संपला. कारण आता मुलं, पहिलं कसं होतं की आम्ही तासभर शिकवायचो, तर मुलं वेळ बघायची नाहीत. आता मुलं प्रत्येक वेळी ते स्मार्ट वॉच बघत असतात. का सर प्लीज बास, का तर स्टॅमिना संपला त्यांचा. कारण हे रीलचा जमाना आलाय, मुलांना पण रीलची सवय लागली आहे. बरोबर. पालक तिकडे बघतायत, मुलगा थोडंच म्हणणार आहे की मी अभ्यास करतो. पहिला माझ्या काळामध्ये पालक हा अभ्यास याच्याकडे बघतच नव्हता. तो फक्त शिक्षकाला माझा पोरगा शिकतोय ना, एवढंच विचार, आणि नाही शिकला तर बडवून काढा. हे पालकांचे वाक्य होते. बरोबर. तोच काळ तुमच्यापर्यंत आला तेव्हा सर माझा पोरगा एकुलता एक आहे. बरोबर. नाही का? त्यामुळं त्याला जेवढं शक्य आहे तेवढं समजावून सांगा, पण शिकला पाहिजे ही भावना होती. पण त्याला मारणं त्यांना मान्य नव्हतं, कारण माझ्या मुलाला कोणतरी मारतंय ही कन्सेप्ट ह्या मिडल मध्ये. आणि आता तर शब्द बोलायचा प्रश्न आहे हो. ओरडलं तरी पालक आता शाळेमध्ये क्लासमध्ये भांडायला येतात. इव्हन आता मुलं भीत नाहीत का, पालक भीतात. बरोबर. म्हणजे माझा मुलगा कधी अकराळ विक्राळ होईल हे पालकांना भीती आहे. बरोबर. आणि ही तर आता गरज पालकांचं समुपदेशन करण्याची आहे. त्यामुळं 9वी-10वी पर्यंतचे पालक आहेत, त्यांनी आवर्जून एकदा काउन्सिलरकडे गेलं पाहिजे. बरोबर. असं नाही घडणार की चला त्याला एखादा क्लास लावला आणि तो घडला, असं नाही होणार. आणि ते पॉसिबल पण नाहीये. कारण आता जर बघितलं ना, प्रत्येक गल्ली बोळामध्ये तुम्हाला 2-4 क्लासेस सापडतात. हो. बरोबर आहे. कोणतरी ग्रॅज्युएट झालेली एखादी गृहिणी असते, दिवसभर काही काम नाहीये, सकाळचा स्वयंपाक झाला, धुणी भांडी झाली, मग आता राहिलेला वेळ जो आहे काय करायचं. तर मग हे जे क्लासेस घेतले जातात, मग ते सगळे मुलं एकत्र बसवणे आणि त्यांच्याकडून जे शाळेत झालंय तेच परत रिपीट करून घेणं, हे प्रकार खूप आहेत. आणि याच्यामध्ये काय होतं, मुलांची मार्क वाढतात कारण रिपिटेशन होतं. आणि पालकांना वाटतं की माझा मुलगा चांगला, तिथं अमक्या ठिकाणी त्या टीचरकडे पाठवला आणि माझ्या मुलाची ग्रोथ झाली, पण अचानक तो 7वी-8वीला आला आणि खूप खाली घसरला. आत्ता काय होतं की हे पॅटर्न तुमच्या लहानपणी चालतात. कारण मुलाला जेव्हा समज या लागते, तिथून पुढे त्याच्याप्रमाणे घ्यायला पाहिजे. त्याला काय अपेक्षित आहे ते द्यायला पाहिजे. ते जर दिलं तर नक्कीच आपल्याला यश. कारण ज्या काळात क्लास संस्कृती नव्हती त्या काळात सगळ्यात चांगले टॅलेंटेड लोक घडलेत. क्लास संस्कृतीमध्ये ओरिजिनल मूल्य जी आहेत शिक्षणातली ती बाजूला सारली गेली. आणि सगळ्यात महत्वाचं काय की त्यांना जे अपेक्षित आहे मार्क, त्याच्यावर फोकस केला गेला. म्हणजे प्रश्न उत्तर आहे आणि मुलांना मशीन बनवायचं. म्हणजे त्यांनी एक प्रश्न टाकला की त्यांनी उत्तर द्यायचं, अशा पद्धतीनं जे रोटेशन चालू आहे. तर याचं खूप मोठा इम्पॅक्ट आज बेकारीमध्ये आहे. म्हणजे आज फक्त अभ्यास, मार्क, मॅथ्समध्ये कमी मिळाले, सायन्स. इव्हन माझ्याकडे काही आता पण पॅरेंट्स येतात की सर फक्त आम्हाला मॅथ्स आणि सायन्सचा क्लास लावायचा आहे. काय बाकीचे सब्जेक्ट, त्याला लँग्वेज नाही, त्याचं कम्युनिकेशन स्किल वाढवायचं नाही, त्याला लँग्वेज मध्ये मार्क नाही ते कमी मिळाले. अहो कमी मिळाले तर चालतील, पण त्याचं लँग्वेज वीक होतं. उद्याच्याला त्याला 4 गोष्टी लाईन लिहिता येत नाहीयेत. बरोबर. त्याला पत्र लिहिता येत नाहीये, ईमेल लिहिता येत नाही. मग तुम्ही लँग्वेज स्ट्रॉंग नाही केली तर पुढे कम्युनिकेशन कसं करणार. बरोबर. हे समजत नाही. मॅथ्स सायन्स म्हणजे सगळ्या जगाचं नॉलेज त्या 2 विषयात आहे. आणि ते झालं तरच मुलं घडणार आहेत. ही कन्सेप्ट चुकीची आहे. बरोबर. चल आता तुम्ही मुलांची कंपॅरिझन करायला लागलात, मुलगा कंपॅरिझन करणार नाही का हो? बरोबर. तुम्ही जर कंपॅरिझन केलं तर तो मुलगा पण कंपॅरिझन करतोय. नक्कीच. त्यामुळं काय होतं की कंपॅरिझन संपणार नाहीये. सगळ्यात महत्वाचं, कंपॅरिझन केल्यामुळं मुलाच्या मनामध्ये एक दुःखद भावना, एक असिक्युरिटी, नाही का, त्याला फिलिंग येतं की अरे आपण त्याच्यासारखं का नाही बनू शकत. पण निसर्गाने प्रत्येकाला वेगळं बनवलंय. ऍक्सेप्ट करा ना की माझा मुलगा युनिक आहे, माझी मुलगी युनिक आहे. बरोबर.
ते ऍक्सेप्ट पहिलं करा. कम्पॅरिझनच होऊ शकत नाही. त्याच्याबरोबर कम्पॅरिझनला कोणच नाहीये. आजचा तरुण मी जेव्हा पाहतोय तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे तो भरकटलेला आहे. बरोबर. विजन नाहीये. लाईफ मध्ये काय करायचं माहित नसल्यामुळं तो अंधारातच पडतोय. आणि मी त्याला एवढंच सांगेन की जे शिक्षण आता घेतलंय त्या शिक्षणावरती आता आपलं होत नाहीये, तर त्याला कुठंतरी अजून स्किल डेव्हलपमेंटची जोड देणं आणि त्यातून आपल्या जीवनाला योग्य आकार कसा देता येईल ते पाहणं गरजेची गरज आहे. आज मुलांना वाटतं की मला माझ्या मित्राला एवढं पॅकेज मला मिळालं पाहिजे. अरे त्या मित्राकडे स्किल काय आहे, हो, त्याच्या क्षमता, त्याच्याकडचं पोटेन्शियल, तो मेहनत किती करतोय हे तू बघितलं का? ते न बघता फक्त पॅकेज बघता. बरोबर बरोबर. तर ते कुठेतरी टाळता आलं पाहिजे. बरोबर. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण चर्चा करणार आहोत. खरं तर आता एक्झाम संपल्यात आणि तुम्ही मार्केटमध्ये पोस्टर पाहिले असतील की 10वी-12वी नंतर करायचं काय. खूप सारे पोस्टर पाहिले असतील. पण आज आपण चर्चा करणार आहोत की 10वी-12वी पर्यंत तुम्ही काय करायचं, कसं करायचं, अभ्यास कसा करायचा, तुमचं प्लॅनिंग कसं पाहिजे, विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास करताना काय काय नियोजन केलं पाहिजे, पालकांनी विद्यार्थ्यांबरोबर कसं वागलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आज आपण चर्चा करणार आहोत. याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत सृजन क्लासचे संस्थापक नांदे सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तर सरांसोबत आज आपण विद्यार्थ्यांबाबतीत खूप साऱ्या चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. सर सुरुवातीला मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुमचं शिक्षण किती झालं आणि तुम्ही परत आपण एकटं शिकलोय आणि शिकल्यानंतर परत विद्यार्थ्यांना शिकवावं आणि क्लास चालू करावा असं का वाटलं सर? म्हणजे खरं पाहिलं तर शिक्षण किती झालंय त्यापेक्षा शिक्षण कसं घेतलं या गोष्टी खूप महत्त्वाच्या माझ्या जीवनामध्ये मी अनुभवलेल्या आहेत. मेन काय होतं की जेव्हा मी ग्रॅज्युएशन करत होतो, ग्रॅज्युएशनच्या वेळेस असं होतं की आम्हाला स्वतःला मेहनत जास्त करावी लागायची शिक्षकापेक्षा. आणि तेव्हा अशी जाणीव झाली की आपण जर का स्वतःच प्रयत्न केले, शिक्षक करतात. आणि एक साधारण BSc लास्ट इयरला असताना आम्हाला एक प्रसंग घडला होता की आमचे जे शिकवणारे शिक्षक आहेत ते त्यांना MPhil करायचं होतं म्हणून मधून सोडून गेले आणि त्यांचा विषय शिकवायला आम्हाला शिक्षकच नव्हता. आम्ही 1-2 महिने वाट पाहिली, शिक्षक नाही. मग शेवटी आम्हीच 2-3 मित्रांनी मिळून ठरवलं की आपणच एक त्यातला घटक घेऊया आणि बघूया, प्रयत्न करू, एकमेकाला समजवूया. आणि त्यातून एक प्रवास जो आहे सुरू झाला आणि प्रत्येकाने आपापला रोल तिथं एक शिक्षकासारखा प्ले केला आणि त्याच्यातून एक कॉन्फिडन्स निर्माण झाला की आपल्यालाही थोडंफार शिकवता येतं. जे शिकलोय तर दुसऱ्याला सांगता येतं. शिक्षण म्हणजे काय तर तुम्ही जे आत्मसात केलंय ते दुसऱ्याला किती तुम्ही योग्य पद्धतीनं सांगू शकता, ते म्हणजे शिक्षण. बरोबर. पण आता काय होतं की शिक्षण किती घेतलं त्यापेक्षा तुम्ही किती चांगल्या प्रकारे मुलांना समजून घेता. बरोबर. माझे शिक्षक मला समजून घेण्यामध्ये एक्सपर्ट होते. म्हणजे योग्य वेळी योग्य गोष्ट त्यांनी करून घेतली. त्यामुळं शिक्षणाबद्दलची ओढ जी आहे ती नॉर्मली तेव्हापासून आहे. आणि माझा जो प्रवास आहे तो थोडासा याच्यामध्ये मी अंतर्भूत करेन की मी 9वी असताना मी घर सोडलं आणि बाहेर जाऊन राहायला लागलो शाळेसाठी. माझ्या नशिबाने म्हणा किंवा एक भाग्यात होतं की माझा जो परिवार झाला तिकडे ते सगळं शिक्षकांच्या सानिध्यात झाला. म्हणजे माझ्या आजूबाजूला सगळे शिक्षक राहायला होते. म्हणजे 6 ते 7 शिक्षक. तो एक वाडा होता मोठा, त्या वाड्यामध्ये सगळे शिक्षक आणि डॉक्टर यांनाच तो वाडा दिला आणि त्याच्यात विद्यार्थी म्हणून मी एकटा. त्याच्यामुळे काय झालं की शिक्षक शाळेत पण आणि रूमवरती आल्यानंतर तर ते जे सतत त्यांचं म्हणजे शाळेतला शिक्षक वेगळा, घरात आल्यानंतरचा शिक्षक वेगळा, हे मी प्रत्यक्ष अनुभवलं. त्यातून काही शिक्षकांनी मला जे गाईडलाईन केलं ते अप्रतिम होतं.
त्यांनी दिशा दिली आणि ठरवलं की नाही, आपल्याला काहीतरी करायचंय तर शिक्षण क्षेत्रामध्ये. पण कधी कधी असं असतं की परिस्थिती तुम्ही जे चाललाय त्या मार्गावरती जाऊ देत नाही. बरोबर. मग आपल्याला असं झालं की घरातून निरोप आला की तुझं ग्रॅज्युएशन संपलेलं आहे आणि तू नोकरी केली पाहिजे. बरोबर. आता नोकरी करायची आहे, मग आता ऑप्शनच नव्हतं की ठीक आहे, कारण घरच्यांचा शब्द मोडणं त्या काळात कठीण होतं, कारण परिस्थिती तशी नव्हती आणि घरती कमवणारे कोण नव्हतं. म्हणून मी डिसिजन घेतलं की ठीक आहे, नोकरी करूया. आता नोकरी करायची तर कुठं करायची? तर मला आवड क्षेत्रामध्ये, म्हणजे कारण मी ग्रॅज्युएशनला असताना जसं आमच्याच वर्गामध्ये बीएससीच्याच विद्यार्थ्याला बीएससीचे विद्यार्थी शिकवतोय. ओके. त्याचबरोबर माझे एक मित्र होते, त्यांचे प्रायव्हेट क्लासेस ते घ्यायचे. त्यांच्याबरोबर मी कधी संध्याकाळी शनिवार रविवारी मॅथ्सचा विषय शिकवायला जायचो. त्यातनं थोडंसं एक आयडिया आलेली होती की आपल्याला याच्यामध्ये जमतंय, आपण करू शकतो किंवा मुलांशी मॅच होतोय आपण, हा एक विश्वास होता. पण तसं काही पुढे घडलं नाही. मला एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करावा लागला, जे की माझं शिक्षण मॅथमॅटिक्स मधलं असून मी केमिकल कंपनीमध्ये काम केलं. पण जेव्हा 5-6 वर्ष हे करत असताना एक असं जाणीव होत होती की आपण काहीतरी चुकतोय. सगळं चांगलं आहे, कंपनीत सिक्युरिटी होती, छान होतं जॉब, पण एक मनातून होतं की नाहीये, आपण समाधानी नाहीये, खुश नाहीये. आणि ते ओढा जो होता तिथून सुरू झालं. मग मी 1 to 1 काउन्सिलिंग करणं, जे विद्यार्थी किंवा मुलं दिसली लहान, कितवीत शिकतोयस काय, मग त्याला बळजबरीनं त्याला मग तू असं कर, मग अभ्यास हे कर ते कर, असं सांगायला सुरुवात केली. मग त्यांना ते आवडू लागलं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं की त्यांना आवडायला लागल्यानंतर मग मला थोडंसं की अरे आमच्या मुलाला थोडंसं समजावशील का. मग तिथून मी कंपनीतले मॅनेजर असतील, सुपरवायझर असतील, मग यांची जी मुलं होती, मग मी त्यांच्या घरी जायचो. त्या मुलांना मी अभ्यास कसा करायचा, किती करायचा, याबद्दलचं मार्गदर्शन करायला सुरुवात केली. सुरुवातीचा काळ या पद्धतीने गेला. 1-2 वर्ष हे केल्यानंतर पुण्यामध्ये सकाळ पॅटर्न नावाचा एक शैक्षणिक उपक्रम सुरू झाला. या प्रवासात त्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व झालो आणि मग त्यातून एक प्लॅटफॉर्म मिळाला लोकांपर्यंत पोहोचण्याचा. बरोबर. आणि मग एक मी त्या सर्वेमधून सकाळचा असेल, त्याबरोबर मी पुढे दहाड पॅटर्न नावाचा एक सेल्फ स्टडी प्रोग्राम होता आणि या पॅटर्नमध्ये मी इन्व्हॉल्व झालो. त्यांच्याशी कनेक्ट झाल्यानंतर मी अनेक मुलांना भेटलो आणि हे सगळे सेल्फ स्टडी होते. आता हा जो प्रवास सेल्फ स्टडीचा जो आहे तो मी 1 वर्षभर फॉलो करत होतो. पण एका सडन स्टेजला मला काही पालकांनी प्रश्न विचारले की तुम्ही महिन्यातून 15 दिवसातून येताय, मुलांना समजावताय, ते करतायत, हे सगळं ठीक आहे, पण जर तुम्ही एवढं करून मुलांमध्ये सपोज 25-30% ग्रोथ दिसते आम्हाला, पण तुम्ही जर यांना रेग्युलर मार्गदर्शन केलं तर आमची मुलं नक्की घडतील आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही काहीतरी करावं यासाठी. मग हा फ्लो मला पालकाकडून मिळाला. जसं जसं पालकांना मी कनेक्ट होत गेलो, पालकांच्या डिमांड वाढत गेल्या आणि शेवटी पालकांनी मला चॅलेंज दिलं की नाही, माझा हा मुलगा घडवून दाखवा, मग आम्ही मानू तुम्हाला. आणि मग 2006 साली मी ठरवलं की नाही, आपण काहीतरी करू शकतो. आणि 6 मुलंच सोबत घेतली जे चॅलेंजिंग होती, ज्यांचा 3-3, 4-4 विषयात जे मुलं फेल होत होती, आणि अशा मुलांना घेऊन सुरुवात केली. आणि पूर्ण वर्षभर फक्त 6 मुलं, 6च मुलांना म्हणजे शिकवणे, सगळं म्हणजे त्यांना मार्गदर्शन करणे, शिकवणे, सगळे विषय त्यांना मी एकटाच सगळं हे करायचो. नंतर काही दिवसानंतर मी अजून एक सहशिक्षक घेतला आणि दोघांनी मिळून आम्ही त्या 6 मुलांना घडवायचं
ठरवलं आणि ते केलं. त्याच्यात मग त्या मुलांचे जे चेंजेस होते, मग ते चेंजेस पालकांपेक्षा त्यांच्या शिक्षकांना जाणवले, की हा मुलगा एवढा उपद्व्यापी होता, शाळेत तो शांत बसतो आता, खोड्या करत नाहीये. बरोबर. मग ह्या गोष्टी जेव्हा पालक शाळेत जाऊन भेटले, शिक्षकांना ओपन डेच्या दिवशी जे पालकांना भीती असायची की आपल्या मुलाबद्दल आता काहीतरी शिक्षक सांगणार आणि ते ऐकून घ्यायचं गप, हा जो प्रकार होता तो त्यावेळेस घडला नाही आणि त्यामुळं पालकांचा कॉन्फिडन्स वाढला. बरोबर. मग ते हळूहळू आमचं एकाला एक करत करत हा प्रवास आम्ही वाढवत पुढे गेलो. आज मागं वळून पाहताना आता 300-400 विद्यार्थी आम्ही एका वर्षामध्ये सांभाळतो. पण एक गोष्ट महत्वाची आहे की मुलांना शिक्षणाबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्व आणि त्यांचं बिहेवियर याच्यावर काम करणारं क्लासेस नाहीयेत. बरोबर. आणि मग हे सगळं आम्ही पालकांना द्यायचं ठरवलं. ओके. मग हे देत असताना यासाठी आपण तज्ञ नाहोत. मग आता त्या तज्ञांना भेटणं, कारण मुलं चंचल आहेत. बरोबर. आणि चंचल मुलाला जर तुम्ही कितीही चांगलं शिकवलं तो स्थिर बसतच नाही एका जागी, तर तुम्ही काय शिकवणार त्याला? बरोबर. मग शेवटी आम्ही त्यासाठी काय करता येऊ शकतं असं बऱ्याच लोकांना चर्चा केल्यानंतर मला एक सजेस्ट केलं गेलं की याच्यावरती समूह उपचार केले तर मुलांमध्ये परिणाम होतो. आणि मी शाळेत असताना पण एक संमोहनाची आमच्या गावामध्ये म्हणजे तो प्रोग्राम आलेला होता, स्टेज प्रोग्राम संमोहनावरती. आणि तिथं ते संमोहन करून मुलांकडून डान्स करून घेणे किंवा हे करून हे प्रकार मी पाहिले होते. म्हणजे संमोहनामुळे मुलांच्या मनावरती ताबा मिळवू शकतो ही गोष्ट मला पटली आणि मी ठरवलं की आता ह्या संमोहन तज्ञाला भेटलं पाहिजे. म्हणून मी पुण्यामध्ये 2-3 जण आहेत जे संमोहन उपचार करतात, त्यांना जाऊन भेटलो. पण त्यांच्या फीज आणि हे सगळं पाहिलं आणि एक शॉकिंग म्हणतो ना की अरे मी वर्षाची जी फी घेत नाही ते एका सेशनसाठी फी घेतात. बरोबर. आणि मग हे आपल्या मुलांना देणं शक्यच नाही, सर्वसामान्याला परवडणार नाही. बरोबर. मग मी असंच हे करत असताना मला एक असा संमोहन तज्ञ भेटला की जो मला पुढे घेऊन गेला. त्यांनी सरळ सांगितलं की मी तुझ्या मुलांना शिकवू शकतो, समजावू शकतो, तुझ्या मुलांना घडवू शकतो, त्यांच्यात उपचार करू शकतो, सगळं करू शकतो. पण मी एकदा करू शकतो, दोनदा करू शकतो. पुढे काय? बरोबर. मग त्यासाठी तू संमोहन शिक. मी विचार केला, मग मी विचार करून नाही म्हणले विचार करायचा नाही, तुझं आजपासून ऍडमिशन झालं. एकही रुपया न भरता त्या माणसाने मला संमोहन शिकण्याच्या कार्यशाळेला ऍडमिशन दिलं आणि कोर्स संपेपर्यंत मग त्यांची काय फी होती ती मी पुढे त्यांना देऊ केली. पण की तुझी तळमळ मुलांप्रती आहे. बरोबर. कारण ते पाहून त्यांनी मला संमोहनचा पूर्ण कोर्स कंप्लीट केला. त्यानंतर सगळ्या मुलांना आम्ही आणलं तिथं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांवरती संमोहन उपचार केले. माझ्याकडून त्यांनी करून घेतले आणि तिथून एक आम्हाला कॉन्फिडन्स आला आणि ठरवलं की आपण हे मुलांवरती रेग्युलर करायचं. आणि ते जे फरक आम्हाला जाणवायला लागले की मग नापास मुलं, कमी मार्क मिळालेली मुलं हे बघता बघता डेव्हलप व्हायला लागली. आणि ते जो प्रवास सुरू झाला तो आम्ही थांबवला नाही. मग हळूहळू आम्ही संमोहन हा क्लासेसमध्ये चालू केलं. त्यानंतर माझे एक मित्र आहेत जे चाकणच्या शाळेमध्ये उपप्राचार्य होते. त्यांनी त्या वयामध्ये सायकोलॉजी शिकायचं ठरवलं होतं. म्हणलं सायकोलॉजी आता, मी म्हणलं कशासाठी? म्हणे नाही आता कसं आहे मी रिटायर होणार 4 वर्षांनी आणि जर आपण मुलांना मी एवढे वर्ष शिकवतोय पण अजून मुलांना समजून घेण्यात मी कमी आहे, मला मुलांची सायकोलॉजी अजून समजून घ्यायची आहे. म्हणून त्यांनी सायकोलॉजीला ऍडमिशन घेतलं होतं. मी पण ठरवलं की अरे आपण आता सगळं प्रोसेस करण्यापेक्षा त्यात सायकोलॉजीमध्ये बेस्ट काय आहे. बरोबर. मग मी
पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनी सायकोलॉजी डिपार्टमेंटशी हे कनेक्ट झालो. त्यांचे काय कोर्सेस होते ते मी सायकोलॉजी रिलेटेड, मुलांच्या रिलेटेड, टीनेजर एजला कशा पद्धतीने हँडल करायचं हे सगळं मी त्यांच्याकडून शिकून घेतलं. त्यांच्या कार्यशाळा कंप्लीट केल्या आणि मग तो एक अजून आम्ही भाग ह्या मुलांच्या सपोर्टिव्हला घेतला गेला. पुढे काय होतं की आता हे सगळं करत असताना जेव्हा 9वी 10वीची मुलं आम्ही हँडल करतोय, बघतोय, मुलामधले टीनेजर मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आणि हा जो प्रवास होता हा प्रवास अप्रतिम होत चालला. लोकांपर्यंत जायला लागलं की अरे ह्या क्लासमध्ये मुलांना घडवलं जातं आणि ते एक इमेज तयार झाले आणि लांबून लोक यायला लागले. बऱ्याच वेळा प्रश्न पडायचा की अरे तो मुलगा एवढ्या लांबून तुमच्याकडे का येतो किंवा एवढं तुमच्याकडे काय खासियत आहे की एवढ्या लांबून तुमच्याकडे मुलं येतात. जवळची मुलं तुमच्याकडे नाहीत, लांबून येतात. आता ज्यांना चांगले रिझल्ट मिळाले बरोबर ते तर नक्की येणारच आहेत. पण काय होतं की बऱ्याच वेळा आपल्या जवळच्या लोकांना त्याचं महत्व कळत नाही, बरोबर, लांबच्या लोकांना कळतं. म्हणजे माझ्याकडे आता उपचार घेण्यासाठी लोणावळा असेल, नगर असेल, तुमचा सासवड असेल, जेजुरी असेल, असे लांबून सातारा, कराड, इव्हन लातूर पासून मुलं आलेत की खास की इकडे आपल्याला काहीतरी चांगलं मिळेल. बरोबर. आणि हे करत असताना एक जाणवायला लागलं की आता पालकांना पण आपण, कारण मुलांना आपण सांगतोय, पण हे मुलांना सांगत असतानाच पालकांना पण काहीतरी सांगितलं पाहिजे. बरोबर. कारण फक्त मुलांना समजावून मुलं ही तर ठीक आहे आपल्यासमोर चांगली वागतात, पण घरात गेल्यानंतर त्यांचं बिहेवियर जर नॉर्मल राहिलं, त्यांचं आहे असंच राहिलं तर त्याच्यात बदल नाही होणार. मग आम्ही ते एक दुसरा पॅटर्न चालू केलं की मुलांच्या घरी जायचं, पालकांना भेटायचं, पालकांचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे. आता मुलांचे समजून घेतले, आता पालकांचे समजून घ्यायचे. आणि मग पालकांचे प्रॉब्लेम काय आहेत तर लक्षात आलं की मुलांनाच पालकांचं एक कम्युनिकेशन नाहीये, संवादच संपलेला आहे. बरोबर. म्हणजे संवादामध्ये एक साधं उदाहरण देतो की आजच्या घडीला पालक मुलाला फक्त क्लासला गेलता का, अभ्यास केला का, परीक्षा पेपर कसे लिहिलेत, याच्या पलीकडचे प्रश्न विचारत नाहीयेत. बरोबर. म्हणजे मुलाला जे आवडत नाहीये, आता इव्हन पालका म्हणजे आईची जर भूमिका अजून आहे की ती कधीही त्या मुलाला समजून घेण्याची आहे, ती फक्त एकच काम करते की तू अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. आणि ते जे ऑर्डर देण्याचं काम आहे ना ते मुलांना अजिबात, कारण टीनेजर मधल्या मुलांना ऑर्डर दिलेलं आवडत नाही. बरोबर. मग आता आम्ही पालकांना समजावायचं काम सुरू केलं की आता एक एक पालकांना समजावणं पॉसिबल नाही. मग आम्ही सांगितलं की बाबा सगळ्या पालक एकत्र या. मग आम्ही ते पालक सभा ठेवायला सुरुवात केली. मग 15 दिवसातून, महिन्यातून एक पालक सभा जेव्हा घेत गेलो तेव्हा पालकांना पहिल्या 1-2 सभेमध्ये लक्षात आलं की नक्कीच काहीतरी वेगळं आहे. म्हणजे मुलं घडवायची असेल तर आपण पण बदललं पाहिजे. म्हणजे ही जाणीव आम्ही पालकांमध्ये निर्माण करू शकलो. आणि त्याचं एक यश आम्हाला नक्की मिळालं की एका घरातला एक मुलगा आमच्याकडे आला की त्याच्या आजूबाजूचे, त्याच्या घरातले राहिलेले हे आमच्याकडेच आहेत. म्हणजे आज 15-16 वर्षानंतर पण एका कुटुंबाशी आम्ही अजून कनेक्टेड आहोत. म्हणजे असे अनेक कुटुंब आहेत की त्यांच्या घरातलं 2006-07 मध्ये मुलगा होता, आज पण त्यांच्या घरातला कोणी ना कोणी तर आमच्याकडे आहे. आणि हा जो रिलेशनशिपचा जो प्रकार आहे हे खूप रिअरली पाहायला मिळतो, तो आम्ही अनुभवतोय. म्हणजे ओव्हरऑल सगळं म्हणजे शिक्षण तर आहेच, क्लास म्हटलं की शिक्षण तर आहेच, पण तुमच्या क्लासमध्ये शिक्षणाबरोबर समुपदेशन बाकीच्या गोष्टी पण तुम्ही करता. ठीक आहे, आता याच्याला अनुसरून दुसरा प्रश्न असा आहे की आता तुम्ही तुमच्या क्लासची स्पेशालिटी सांगितलेलीच आहे, तर आणखीन काय तुमचा क्लास आणि बाकीच्या क्लास याच्यामध्ये काय फरक काय जाणवल? आता बघा, आता फरक म्हणजे काय होतं, जे पुस्तकी ज्ञान देणार आहे त्याच्यामध्ये खूप काय फरक नाहीये. बरोबर. कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं की पुस्तकातल्या उतार्यावरून त्याचं अनालायसिस करणं आणि त्याचं ट्रान्सलेशन करून सांगणं हे सर्वसामान्य सगळीकडेच पद्धत चालू आहे. हो. आम्ही काय करतोय की आम्ही पुस्तकातलं तर शिकवतोच आहे, हे तुम्हाला जे बाहेर मिळतं ते तुम्हाला आमच्याकडे पण मिळणारच आहे. बरोबर.
पण तुम्हाला काय आहे, की अरे बाळा, तू एका जागी 10 मिनिटं बसू शकत नाही आणि तुझं तर 1 तास तुला बसायचं आहे, तर तू पुढचे 50 मिनिटं काय काय बरोबर. कारण त्याचा जो कॉन्सन्ट्रेशनचा स्पॅन आहे तो 10 मिनिटाचा आहे. आता शाळेत असेल किंवा क्लासमध्ये असेल तर 40-45 मिनिटाच्या लेक्चरमध्ये तो 10 मिनिटं जर कॉन्सन्ट्रेट करणार असेल तर राहिलेला वेळ तो काय करेल, डिस्टर्ब करेल. बरोबर. किंवा तो स्वतः डिस्टर्ब असेल आणि दुसऱ्याला पण करेल. तर बरोबर. आपण काय करतो, की त्याला पहिलं स्थिर करतो. ओके. त्याचा स्टॅमिना वाढवणं, एका जागी बसण्याची क्षमता, बरोबर. त्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन. कारण स्टॅमिना बसण्याची क्षमताच नाहीये तर त्याला लक्ष काय देणार. बरोबर. आणि लक्ष देण्यासाठी त्याला काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे. आता मला सांगा, की आत्ताच्या घडीला आपण बघतो मुलं मोबाईल असो, टीव्ही समोर तासनतास एक स्थिर बसलेले असतात, पण अभ्यासाला 10 मिनिटं बसत नाहीत. बरोबर. म्हणजे हे मुलाचे पॅटर्न समजून घेणे. मग त्यांना टीव्ही मध्ये असं काय दिसतं, की त्यांचं मन आणि डोळे एकाग्रतेने त्याच्याकडे पाहतायत. त्यांची एकाग्रता कुठेतरी पकडली जाते. मग ते शिकवताना जर नाही झालं तर मग उपयोग नाही होणार. मग शिकवताना ते आणता येईल का आपल्याला? मग त्यांना काही गोष्टी स्टोरीच्या रूपात, काही गोष्टी मोटिवेशनल, ओके, काही इन्स्पिरेशन की जे त्यांना कनेक्ट होईल, बरोबर, त्याची स्टोरी त्याला सांगणं, फक्त नाव वेगळं. त्याच्यामुळे काय होतं, की त्याला टच होतं, की अरे हा तर माझ्यासारखाच आहे आणि हा माझ्यासारखा असून हा सक्सेस होऊ शकतो, मग मी का नाही. बरोबर. आणि त्यामुळं मुलांना ओरडायची गरज नाही पडत. बरोबर नाही का, मुलं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेली. त्यानंतर जे आम्ही स्पेशली जे हिप्नॉटिझम किंवा त्याला आपण संमोहन म्हणतो मराठीमध्ये, त्याचा वापर आम्ही प्रत्येक रविवारी स्पेशली मुलांवरती करायचो आणि हळूहळू मुलं ही शांत होत गेली. त्या संमोहनामुळं त्यांच्या मनातले जे वाईट विचार आहेत ते हळूहळू कमी होत गेले. चांगल्या विचाराची आम्ही त्याच्यात भर टाकत गेलो. बरोबर. आणि कसं होतं, टीनेजरमध्ये मुलांमध्ये हे विचार येणं हे नॅचरल असतं. बरोबर. त्यांच्यामध्ये एक धारिष्ट असतं, डेअरिंग असते, काही करण्याची जिद्द असते आणि त्याच वेळी त्यांना समज नसते की याचे परिणाम काय होणार आहे. बरोबर. मग आपण त्या गोष्टीची जाणीव करून देणं आणि ती जाणीव, एका बाजूला पालक आहेत, एका बाजूला शिक्षक आहेत, तर आम्ही पालकाच्या भूमिकेतून मुलांना समजावतो. त्याच्यामुळे काय होतं, की अरे माझे पप्पा मम्मी सांगू शकत नाही, त्यापेक्षा मला सर समजून घेत आहेत. बरोबर. ओके, ही जी भावना आहे ती भावना मुलांना आम्हाला अटॅच करायला मदत करते आणि हळूहळू तो जो प्रवास आहे तो वाढतो. आणि त्याच्यामध्ये मग बाहेरच्या क्लासेसमध्ये काय होतं, की बऱ्याच वेळा मुलांची नावं पण शिक्षकाला माहित नाहीत. बरोबर. मग तो विद्यार्थी आणि शिक्षकामधला जो अंतर आहे ते वाढत जातं. आमच्याकडे तसं नाही. 2006 सालची मुलं आज पण माझे विद्यार्थी आहेत आणि आज पण ते मला भेटतात. म्हणजे हे का होऊ शकलं का, तर आपण त्यांना ते वातावरण दिलं. बरोबर. जर ते वातावरण आपण टाळलं असतं, बाबा नाही आपण प्रोफेशनली फक्त तुम्ही पैसे दिलेत, मी तुम्हाला कामापुरतं शिकवणार, माझं एवढे काम आहे, हे तुमचं मार्क वाढले, तुमचं हे झालं, माझं काम संपलं, हे नाही. माझं म्हणणं काय आहे, की मार्क हा सेकंडरी पार्ट आहे. तुमच्या क्षमता वाढल्या की मार्क आपोआप वाढतात. बरोबर. क्षमतेवर काम करूया आणि क्षमतेवर काम करणारी सिस्टीम आपल्या ह्याच्यामध्ये नाही, शिक्षण पद्धतीत. बरोबर. हा जो भाग आहे तो आम्ही हे केला, पकडला आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. त्यामुळं कुठलाही विद्यार्थी जेव्हा माझ्याकडे येतो, त्यांनी 4 क्लासेस फिरून आला, तर त्याला जे मी सांगतो ते कोणीच सांगत नाही. मग त्याला ते कुठेतरी वाटतं, की अरे अमक्या ठिकाणी फक्त ते अभ्यासाबद्दल बोलत होते, बरोबर, मार्कावरती बोलत होते, मेरिटवरती बोलत होते, पण इथं हे माझ्याबद्दल बोलतायत. हे जे माझ्याबद्दल, कारण यांना माझ्यामध्ये इंटरेस्ट आहे की माझी ग्रोथ झाली पाहिजे, ही जी भावना आहे आम्ही तिथं रुजवण्यात पूर्णपणे आम्ही देऊ शकलो. आणि आज तीच गोष्ट आम्ही आज करतो आणि पालकांना सांगतो की मार्क हा पार्ट बाजूला ठेवा. बरोबर. मार्कावरती काय होतं, की जेव्हा तुम्ही मार्क करता तेव्हा मुलं हे
मार्काच्या जेव्हा विचार करत असतात तेव्हा एक ऑटोमॅटिकली प्रेशर क्रिएट करतात. बरोबर. कारण त्यांना माहिती असतं की मला नाही मिळणार आणि विनाकारण ते त्या गोष्टीमध्ये अडकून राहतील. मग आम्ही पालकांना सांगतो की ते करू नका. तुम्ही मार्कावरती अभ्यासावरती सारखं बोला तर काय होईल, मुलं निगेटिव्ह होतील. कारण मुलांचा एक नॅचरल गुण आहे, आई वडील जे सांगतात त्याच्या विरुद्ध ऐकायचं. कारण हे आम्ही अनुभवलेलं आहे. बरोबर. अनेक पालकांची तेच तक्रार असते, सर मुलं ऐकत नाही. बरोबर. पण आमच्याकडे जेव्हा आले 1 वर्षानंतर, सर आम्ही मुलाला कधी अभ्यास करू म्हटलंच नाही. हा बदल बाहेरच्या क्लासमध्ये होत नाही. बरोबर. ती जाणीव पालकांना मिळायला लागली आणि मग रेफरन्स मधून एकमेकाच्या ह्याच्यात लोक येतात. त्यामुळं ऑटोमॅटिकली बाकीचे क्लास आणि आपला क्लास असा जो डिफरन्स आहे तो खूप मोठा राहिला. बरोबर. की कारण तसं आमची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा आपण एक क्लास असं नावाने नाही झाली. कारण माझं जे ओरिजिनल कन्सेप्ट होता तो सिंपल होता की मार्गदर्शन, संशोधन आणि विकास केंद्र. म्हणजे मुलांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या चुका, त्यांचे प्रॉब्लेम्स शोधणे आणि त्या प्रॉब्लेमला सोल्युशन देऊन त्यांचा विकास करणे. हा सिंपल प्रोजेक्ट आम्ही घेऊन आलेलो होतो. आणि त्यासाठी जे जे करता आलं ते आम्ही करत गेलो. मग त्यासाठी क्लासेस घ्यावे लागले, त्यासाठी समूहन आम्हाला शिकावं लागलं. इव्हन आम्ही पुढे जाऊन सायकोलॉजी शिकलो, त्यानंतर करिअर काउन्सिलिंग शिकलो. म्हणजे हे एक 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 प्रवासामध्ये आम्ही इव्हन आता पुढचा टप्पा आम्ही लक्षात आला की अरे करिअर करत असताना पण आम्ही काही गोष्टी लक्षात आल्या की सायकोलॉजिकल करिअर टेस्ट केला गेला. पण यातून मुलांचे 2 वर्षाचे पॅटर्न लक्षात यायला लागले. 3 वर्षापर्यंत आपण सांगू शकलो, पण त्याच्याही पुढे काहीतरी आहे. मग अजून कोणाही मुलांना देऊ शकतो, त्यांचं करिअरमध्ये अजून स्टॅबिलिटी कशी येऊ शकते. इव्हन आम्ही करिअरपर्यंत थांबलो नाही. आता आम्ही त्यांच्या लाईफमध्ये पण विचार करतो की त्यांच्या लाईफ पण बेटर व्हायला पाहिजे. म्हणजे फक्त शिक्षणापुरतं मर्यादित नसून शिक्षणचं क्लास तर तुम्ही घेताच, पण पुढेही त्यांनी करिअरमध्ये काय करावं किंवा आयुष्यात कसं जगावं हे पण ह्याचं पण काउन्सिलिंग तुम्ही करेक्ट. आता कसं होतं बघा, सगळ्यात महत्वाचं आहे की जेव्हा कोणताही मुलगी आहे, प्रत्येक आईवडिलाला काय वाटणार आहे की आपला मुलगा माझ्यापेक्षा जास्त सक्सेस झाला पाहिजे. बरोबर. पण आता हे कसं सक्सेस होईल याचा पाथ त्यांच्याकडे नाहीये. कुठं अडचणी येणार आहेत माहित नाहीये. पण आम्ही त्या पण शोधायचा प्रयत्न केला आणि त्यासाठी मी मागच्या 1 वर्ष 2 वर्षामध्ये न्यूमरोलॉजीवरती काम करायला सुरुवात केली. आणि त्याचा एवढा मोठा बेनिफिट झाला की मुलाच्या जन्मतारखेवरून आम्ही त्याची स्ट्रेंथ सांगायला लागलो, त्याचे विकनेस सांगायला लागलो, त्यानंतर त्या विकनेसवरती उपाय द्यायला लागलो आणि तो जो फरक आहे तो अगदी स्पष्टपणे दिसायला लागला. पालकांना रिअलायझेशन खूप मिळायला लागलं. बरोबर. हो. आता मग हे फक्त शिक्षणापुरतच मर्यादित न ठेवता आम्ही त्याला करिअरमध्ये आणलं. लाईफमध्ये प्रॉब्लेम येणार आहेत तर त्याला अगोदरच सॉल्व्ह कसे करता येतील. बरोबर. म्हणजे त्यांचे मेन जे प्रत्येक व्यक्तीमध्ये जे बेसिक प्रॉब्लेम बघितलं, एक शिक्षण चांगलं झालं पाहिजे, करिअर चांगलं झालं पाहिजे, चांगले पैसे मिळाले पाहिजेत आणि हेल्थ चांगली असली पाहिजे. बरोबर. आणि आत्ताच्या मुलांचा दुसरा एक प्रॉब्लेम जो जाणवतो तो म्हणजे लाईफ जे जगत असताना त्याच्यामध्ये लाईफ पार्टनर पण चांगला मिळाला पाहिजे. बरोबर. नक्कीच. कारण ह्याच्यावरती जेव्हा आम्ही काम करायला लागलो तेव्हा त्याचे इम्पॅक्ट अजून वाढले. त्यामुळं आता माझ्याकडे असं आहे की माझे 10वी पर्यंतची मुलं तर आहेतच आहेत, पण आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा लग्नाळू मुलं यांचे आता काउन्सिलिंग साठीची संख्या खूप वाढत चालली. ओके. म्हणजे हा प्रवास असा वाईड होत चाललाय. बरोबर. म्हणजे फक्त लहान मुलं, मोठे मुलं असं न राहता आता हा पूर्ण लाईफचा प्रवास जो आहे तो आम्ही आता त्यांना एक प्रॉपर पाथ मध्ये द्यायचा प्रयत्न करतोय आणि त्याची सुरुवात आम्ही आता गेल्या वर्षापासून सुरू केलेला आहे. ओके. ठीक आहे. आता मी पहिल्यांदाच खरं तर हा असा क्लास पाहिलाय की जो शिक्षण तर आहे, शिक्षण ट्युशन तर आहे, पण तुम्हाला काउन्सिलिंग देखील करतं.
तुमच्या लाईफ बद्दल काउन्सिलिंग करतं. तर खरंच खूप चांगली कन्सेप्ट क्लासमध्ये आहे सर. तर आता मला आहे ना विद्यार्थ्यांकडे यायचंय. आता आपल्या इथंच म्हटलं तर तुम्ही जेव्हा विद्यार्थी होतात ते वेगळं स्टेज होती. मी विद्यार्थी असताना वेगळे आणि आत्ताचे विद्यार्थी. तर ह्या तिन्ही स्टेजमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? तुम्ही विद्यार्थी असताना कसं, आमच्या वयातले कसे असतील आणि पुढचे आत्ताचे कसे विद्यार्थी आहेत? बरोबर आहे. खूप चांगला प्रश्न आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हा, की आता जेव्हा मी शिकत होतो तेव्हा शिक्षकांवरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर नव्हतं. बरोबर. शिक्षकाच्या ताब्यात मुलगा दिला की तो घडणार आणि शिक्षकांनी जसं घडवायचंय त्या पद्धतीने ते घडवले जायचे. बरोबर. हळूहळू काय झालं की शिक्षकांवर बंधन आली. बरोबर. शिक्षणाला बंधन आली, त्यांनी मारायचं नाही, ओरडायचं नाही. बरोबर. आणि शिक्षकांनी जर चूक झाली मुलाची आणि ओरडायचं नाही, मारायचं नाही, तर तो विद्यार्थी कसा घडणार? बरोबर. कारण आज मी जरी शिक्षक म्हणून पुढे आलो असेल तरी पण आज माझे शिक्षक जेव्हा माझ्या समोर असतील तेव्हा मला भीती वाटते. बरोबर. हो. तो आदर आहे, हो. तो आत्ताच्या मुलांमध्ये नाही. बरोबर. इव्हन तुमच्या पिढीमध्ये पण काय होतं की मोबाईलची सुरुवात झालेली होती. हो. क्रेज सुरुवात झाली बरोबर. आणि त्याच्यामध्ये मुलांना मोबाईलमध्ये काहीतरी आहे ह्या गोष्टी थोड्याशा उत्सुकता होती. बरोबर. पण मुलं डायव्हर्ट नव्हती झाली, पूर्ण त्याच्याकडेच नव्हती. पूर्ण त्याच्याकडे गेलेली नव्हती. बरोबर. पण आत्ता काय झालंय की जो मागचा जो पॅन्डेमिक कोविडचा जो काळ गेला त्याच्यामध्ये जे ऑनलाईनचा कन्सेप्ट आला आणि ऑनलाईनच्या कन्सेप्टमुळं मुलांच्या हातात ऑटोमॅटिकली मोबाईल गेला. बरोबर. म्हणजे गरज नसताना तो त्यांच्या हातात द्यावा लागला. पण त्याचे फायद्याच्या ऐवजी जो इफेक्ट झालेत, परिणाम झालेत ते भयंकर आहेत. म्हणजे आज 4 वर्ष होऊन गेली, पण या 4 वर्षानंतर पण कोविडचा इम्पॅक्ट मुलांमध्ये जाणवतो. बरोबर. कारण मुलांचे बेसिक स्किल संपले. मुलांचा जो वाचण्याचा जो स्पॅन होता तो संपला. कारण आता मुलं, पहिलं कसं होतं की आम्ही तासभर शिकवायचो तर मुलं वेळ बघायची नाहीत. आता मुलं प्रत्येक वेळी ते स्मार्ट वॉच बघत असतात. का सर प्लीज बास, का तर स्टॅमिना संपला त्यांचा. कारण हे रीलचा जमाना आलाय. इव्हन मी आता ऑब्झर्व करतो की मुलांच्या सोडा घरामध्ये पण तो प्रॉब्लेम चालू आहे की आता ज्या पहिले मालिका पाहिल्या जायच्या कंटिन्यू, आता त्या मालिका फॉरवर्ड करून पाहिल्या जातात. बरोबर. म्हणजे ते स्पीड जे आहे ते स्पीड मॅच करण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. कारण मी ऑब्झर्व केलं की मालिका बघणाऱ्या ज्या महिला आहेत त्या पहिलं कसं होतं की पर्टिक्युलर टायमिंग मध्ये त्या जाहिराती त्या सगळं बघायच्या. आता जाहिरातीमध्ये त्या जाहिरात स्किप केली जाते, पुढचे लगेच म्हणजे आठवड्याभराच्या 1 तासात मालिका पाहतात. बरोबर. आता हे जर स्पीड मॅच करायचं असेल तर तशी शिक्षण पद्धती नाही आपल्याकडे. मुलांना पण रील्सची सवय लागली आहे. बरोबर. पालक तिकडे बघतायत, मुलगा थोडंच म्हणणार आहे की मी अभ्यास करतो. पहिला माझ्या काळामध्ये पालक हा अभ्यास याच्याकडे बघतच नव्हता. तो फक्त शिक्षकाला माझा पोरगा शिकतोय ना, एवढंच विचार, आणि नाही शिकला तर बडवून काढा. हे पालकांचे वाक्य होते. बरोबर. तोच काळ तुमच्यापर्यंत आला तेव्हा सर माझा पोरगा एकुलता एक आहे. बरोबर. नाही का? त्यामुळं त्याला जेवढं शक्य आहे तेवढं समजावून सांगा, पण शिकला पाहिजे ही भावना होती. पण त्याला मारणं त्यांना मान्य नव्हतं. कारण माझ्या मुलाला कोणतरी मारतंय ही कन्सेप्ट ह्या मिडल मध्ये आहे. आणि आता तर शब्द बोलायचा प्रश्न आहे हो. ओरडलं तरी पालक आता शाळेमध्ये क्लासमध्ये भांडायला येतात. तेच ना, आता पनिशमेंट नसेल तर विद्यार्थी सुधारणार कसा? आता हे कसं आहे, पनिशमेंट हवी आहे, दिली पण पाहिजे. पण पनिशमेंट दिल्यानंतर त्याचा जो इम्पॅक्ट आहे त्याची जाणीव मुलांना करून द्यावी लागते. बरोबर. आता पालकांनी जर अग्रेसिव्ह राहिलं की बाबा माझ्या मुलाला मारायचं नाही, माझ्या मुलाला बोलायचं नाही, तर त्याला शिस्त कोण लावणार? बरोबर. आज मोबाईलच्या जमान्यामध्ये मुलांना शिस्त लावणं ही काळाची गरज आहे. पण आज त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. बरोबर. माझं म्हणणं तर असं आहे की पालकांनी मुलांबरोबर
त्यांचा क्वालिटी टाइम हम्म, दिला पाहिजे. तर बरोबर. सगळ्यात महत्वाचं क्वालिटी टाइम काय हेच माहित नाहीये. बरोबर. कारण काही पालकांना बऱ्याच वेळा असं विचारतो की तुमचा स्क्रीन टाइम काय आहे. नाही हो, कधी तर वेळ मिळेल तेव्हा आम्ही बघतो, हे ढोबळ उत्तर देतात. पण जेव्हा तुम्ही त्यांचा मोबाईलमध्ये स्क्रीन टाइम बघता, त्याच्यामध्ये सगळं डिटेल येते की दिवसभरात तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअप किती वेळ पाहिलं, नाही का, तुम्ही ऑनलाईन किती वेळ होता, हे सगळं डिटेल्स मोबाईलमध्ये दिलेलं असतं. बरोबर. मी त्यांना काढून दाखवल्यानंतर लक्षात आलं की 4 तास व्हॉट्सअप, 3 तास इन्स्टा आणि फेसबुक काही ऑनच आहे. जर हे पालकांचं असेल, आपण मुलांना काय बोलणार? बरोबर. म्हणजे जेव्हा आता मला पालकांना दोष द्यायचा नाहीये, काय झालेलं आहे की इझी झालेलं आहे सगळं. म्हणजे आज किचन मध्ये इन्स्टा चालू असतो स्वयंपाक करत असताना. बरोबर. म्हणजे जर पालक स्वयंपाक करतानाच कॉन्सन्ट्रेट नाहीत आता गृहिणी, तर मुलांकडे आपण अभ्यास करताना त्यांनी कॉन्सन्ट्रेट व्हावं हे अपेक्षा ठेवतो. बरोबर. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जर बघितल्या, मग तो मुलगा म्हणतो की मला जेवताना मोबाईल दिला तर मी जेवणार. बरोबर. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या परिणाम एक पिढी तो दुसरी पिढी हा झालेला आहे. कारण शिक्षा तर झाली पाहिजे. आता शिक्षा पण घरामध्ये बरेच पालक शिक्षा देताना मी बघतो, पण काय होतं, एकाने शिक्षा द्यायची आणि दुसऱ्याने पॅम्परिंग करायचं. बरोबर. त्यामुळे त्या शिक्षेचा इम्पॅक्ट नाही होत. मला आठवतंय माझ्या वडिलांनी मला एकदा शिक्षा दिलेली. शिक्षा काय होती की बोलले नाहीत माझ्याशी. म्हणजे तुला काय करायचं ते कर, असं एवढं एक वाक्य बोलले आणि त्यानंतर त्यांनी माझ्याशी अबोला धरला. सगळ्यात मोठी शिक्षा. जर आपल्याला वडील बोलत नाहीयेत, घरात आलं की एकदम शांत, कारण एकतर भीती होती आणि त्यातनं ते बोलत नाहीत, त्यामुळं ही जी भीती आहे ना आजच्या मुलांमध्ये नाही राहिली. इव्हन आता मुलं भीत नाहीत का, पालक भीतात. बरोबर. म्हणजे माझा मुलगा कधी अकराळ विक्राळ होईल हे पालकांना भीती आहे. बरोबर. आणि ही तर आता गरज पालकांचं समुपदेशन करण्याची आहे. त्यामुळं 9वी-10वी पर्यंतचे पालक आहेत, त्यांनी आवर्जून एकदा काउन्सिलरकडे गेलं पाहिजे. बरोबर. त्यांना विचारलं पाहिजे की माझा मुलगा 5वी-6वीला आहे, 9वी-10वीला आहे, काय जे असेल तुमचा, तर मी त्याच्याशी कसं वागलं पाहिजे. बरोबर. ते शिकणं काळाची गरज आहे. आता बाहेरच्या देशामध्ये हे शिकवलं जातं की पॅरेंटिंग नावाचे स्पेशल सेशन घेतले जातात. भारतामध्ये पण आता हे रूढ झालेलं आहे. पण आपला जो पिंपरी चिंचवडचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कामगार वर्ग आहे. हो, भरपूर. आणि या कामगार वर्गामुळे काय होतं की पालकाकडे वेळ नाहीये. गाव सोडून इथं आलाय, त्याला घर सांभाळणं आणि पुढच्या पिढीसाठी तरतूद करणं, ह्याच्यामध्ये तो जवळपास 12 ते 14 तास काम करतो. बरोबर, नक्कीच. आणि त्यामुळे काय झालं की वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नाहीये. मग हे कधी शिकणार? ते काय करतात आता की ट्युशनला लावलं ना की आमची जबाबदारी संपली, ट्युशनची फी भरली म्हणजे सगळ्यात मोठं काम केलं, असं पालकांचं म्हणणं असतं. बरोबर आहे. बरोबर. पण असं नाहीये. पालकांची खरी जबाबदारी काय आहे की आपला मुलगा किंवा आपली मुलगी काय करते हे पाहणं गरजेचं आहे. बरोबर. इव्हन त्यांनी हे पण काळजी घेतली पाहिजे की आपल्या मुलामध्ये वीक पॉइंट काय आहेत. म्हणजे हा शॉर्ट टेम्पर्ड आहे का, बरोबर नाही का, हा खूप हळवा मनाचा आहे का, याचा पण अंदाज घेतला पाहिजे. आणि त्याच्या स्वभावानुसार त्याची पॅरेंटिंग सिस्टीम बसवली पाहिजे. मग ती मुलं घडणार आहेत. बरोबर. असं नाही घडणार की चला त्याला एखादा क्लास लावला आणि तो घडला, असं नाही होणार. आणि ते पॉसिबल पण नाहीये. कारण आता जर बघितलं ना, प्रत्येक गल्ली बोळामध्ये तुम्हाला 2-4 क्लासेस सापडतात. हो, बरोबर आहे. कोणतरी ग्रॅज्युएट झालेली एखादी गृहिणी असते, दिवसभर काही काम नाहीये, सकाळचा स्वयंपाक झाला, धुनी भांडी झाली, मग आता राहिलेला वेळ जो आहे काय करायचं, तर मग हे जे क्लासेस घेतले जातात, मग ते सगळे मुलं एकत्र बसवणे आणि त्यांच्याकडून जे शाळेत झालंय
तेच परत रिपीट Repeat करून करून घेणं, हे प्रकार खूप आहेत. हो आणि याच्यामध्ये काय होतं, मुलांची मार्क वाढतात कारण रिपिटेशन होतं. हो आणि पालकांना वाटतं की माझा मुलगा चांगला तिथं अमक्या ठिकाणी त्या हम्म. टीचरकडे पाठवला आणि माझ्या मुलाची ग्रोथ झाली, पण अचानक तो 7वी-8वीला आला आणि खूप खाली घसरला. आत्ता काय होतं की हे पॅटर्न तुमच्या लहानपणी चालतात. कारण मुलाला जेव्हा समज या लागते तिथून पुढे त्याच्याप्रमाणे घ्यायला पाहिजे. बरोबर त्याला काय अपेक्षित आहे ते द्यायला पाहिजे. ते बरोबर. जर दिलं तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. हे बरोबर. पालकांना लक्षात येत नाही. आणि काय आजच्या पालकांना वेळ जसा नाहीये तसं पैसा पण खर्च करायचा नाहीये. हो म्हणजे कमी पैशामध्ये माझ्या मुलाला शिक्षण द्यायचं आहे, पण शाळेची फी भरमसाठ भरतील हा. हो ते आहे. शाळेची नाही फी का? खूप आहे पण आजकाल. योग्य क्लास लावण्यासाठी मेहनत नाही करणार. बरोबर. क्लास चांगला कशावरनं, ज्या क्लासला जास्त मुलं तो क्लास चांगला. ही कन्सेप्ट कुठेतरी पालकांच्या मनात बसली आहे. पण मला सांगा की एक गेला त्याच्या मागं ते मेंढरासारखं आपलं काम चाललंय, ते चांगलं नाहीये. आपल्या मुलाची स्ट्रेंथ बघा, विकनेस बघा, त्याला योग्य कोण समजून घेईल त्या ठिकाणी जर तुम्ही तर तो मुलगा घडणार आहे ना. त्याच्यातल्या वीक पॉइंट वरती जर काम झालं तर तो एक आदर्श व्यक्ती बनू शकतो, तो चांगला नागरिक घडू शकतो. आणि आपल्याला तसे नागरिक घडवायचे. बरोबर. मग ते क्लासेसमधनं घडवा, शाळेतून घडवा. आता शाळेत होत नाही म्हणून क्लासेसचा क्लास. कारण क्लास ही कन्सेप्ट ऍक्च्युली नसायलाच पाहिजे. जरी मी क्लास घेत असेल तरी मी सांगेन की क्लास संस्कृती नसायला पाहिजे. कारण ज्या काळात क्लास संस्कृती नव्हती त्या काळात सगळ्यात चांगले टॅलेंटेड लोक घडलेत. क्लास संस्कृतीमध्ये ओरिजिनल मूल्य जी आहेत शिक्षणातली ती बाजूला सारली गेली. आणि सगळ्यात महत्वाचं काय की त्यांना जे अपेक्षित आहे मार्क त्याच्यावर फोकस केला गेला. म्हणजे प्रश्न उत्तर आहे आणि मुलांना मशीन बनवायचं. म्हणजे त्यांनी एक प्रश्न टाकला की त्यांनी उत्तर द्यायचं. अशा पद्धतीनं जे रोटेशन चालू आहे, तर याचं खूप मोठा इम्पॅक्ट आज बेकारीमध्ये आहे. आज आपण बघतो की इंजिनिअरिंग नंतर मुलांना काम नाही आहे. तर ही वस्तुस्थितीचं मूळ जर आहे ते इथं आहे. बरोबर. कारण मुलांना शिकवून मार्क मिळवून देऊ शकाल तुम्ही, पण त्या मुलाला इंजिनियर झाल्यानंतर इंजिनियरचं काम करायचं आहे. इंजिनियरचं प्रश्न उत्तर लिहायची नाहीत ना, काम करताना प्रश्न उत्तर लिहायचे नाही, प्रॅक्टिकल काम करायचं आहे. जर तिथं प्रॅक्टिकल काम करण्यासाठी लागणारं स्किल, त्यानंतर वरनं येणारं प्रेशर, म्हणजे कामामध्ये असं नाही की तुम्ही काम करताय आणि ते एकदम छान आनंदाने नाही, त्याचं प्रेशर आहे, टार्गेट आहे. ते प्रेशर मेंटेन करण्याएवढं तो सक्षम आहे का? कारण ट्रेस मॅनेजमेंट नावाचा प्रकारच नाही ठेवला. आज ह्या शिक्षण पद्धतीमध्ये आता आपण 10वी पर्यंत बोलतोय, पण एक अवधानाने थोडस 11वी-12वी आज जे जास्त ट्रेंड मध्ये आहे की मुलांना इंटिग्रेटेड लावायचं, कोटाला पाठवायचं, दोन. पण वस्तुस्थिती का महिन्याला एक आत्महत्या होते. जर का महिन्याला एक मुलगा आपलं जीवन संपवतोय, तो का संपवतोय? कारण ट्रेस सहन होत नाही. जर त्याला ट्रेस सहन करण्याची क्षमता, कुणी माहिती त्याला सांगितलंच नाही की ट्रेस कसा मॅनेज करायचा, बरोबर, त्याला जाणीवच कधी दिली नाही. अचानक तो, कारण 10वी पर्यंत त्याला कुठलाही ट्रेस नव्हता. आणि तुम्ही अचानक महाराष्ट्रातून त्याला राजस्थानला पाठवलाय. अहो, तो आईवडिलापासून अलिप्त करता तुम्ही. त्याला तुमच्या कुटुंबात जसं फील येत आहे तसं तिथे येणार नाहीये. बरोबर. लोनलीनेस येणार आहे. बरोबर. मग अकेलेपण जे आहे ते काय ज्यांना अनुभवतात त्यांना माहिती आहे. मग तुम्ही तो जर अटॅचड आहे, आईच्या कुशीत झोपणाऱ्या मुलाला तुम्ही उचलून डायरेक्ट काढलं तर तो नाही शिकणार होते, किती टॅलेंटेड असू द्या. हे समजून घेणं गरजेचं आहे. आज अनेक मी पाहतो इथं गावाल्यांची मुलं आहेत की पाचगणीला पाठवतात, तिकडे कोल्हापूरला पाठवतात, हॉस्टेलला ठेवतात. मी सांगतो की तुमचा मुलगा टाका तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यात कोणत्या क्षमता आहेत तुम्ही बघा. पहिलं तुम्ही मामाकडे, मावशीकडे, आजीकडे, आत्याकडे, कोणाकडे तरी महिनाभर पाठवा. तो तिथं कसा राहतो बघा, तो आपल्या माणसात राहील. मग तुम्ही हॉस्टेलला टाका. बरोबर. काय होतं, हित शिकत नाही म्हणून हॉस्टेलला टाकायचं, हे लॉजिकच नाही ना. बरोबर, बरोबर, नाही का?
म्हणजे जर का आपण या गोष्टी गांभीर्याने घेतल्या तर मुलांचे जीवन वाचतील. बरोबर. मुलांना खूप फेस करावं लागतं जेव्हा हॉस्टेलला जातात तेव्हा. त्याला घरातलं तुम्ही इकडला ग्लास इकडे करू देत नाही. हॉस्टेलमध्ये तसं नाही ना, सगळं स्वतः करावं लागतं. बरोबर. आणि मग तीच सवय नसते, त्याच्यामुळे त्यांना मग टेन्शन येतं, डिप्रेशन येतं. म्हणूनच पालकांना आता काळाची गरज आहे की स्वतः तुम्ही पालकत्व शिकून घ्या. बरोबर. समजून घ्या की पॅरेंटिंग काय आहे. मुलांना जर मला शिकवायचं असेल तर काय शिकवलं पाहिजे, काय समजावलं पाहिजे मुलांना. म्हणजे आज फक्त अभ्यास मार्क मॅथ्स मध्ये कमी मिळाले, सायन्स. इव्हन माझ्याकडे काही आता पण पॅरेंट्स येतात की सर फक्त आम्हाला मॅथ्स आणि सायन्सचा क्लास लावायचा आहे. हो, काय बाकीचे सब्जेक्ट त्याला लँग्वेज नाही, त्याचं कम्युनिकेशन स्किल वाढवायचं नाही, त्याला लँग्वेज मध्ये मार्क नाही ते कमी मिळाले चालत. अहो कमी मिळाले तर चालतील, पण त्याचं लँग्वेज वीक होतं. उद्याच्याला त्याला 4 गोष्टी लाईन लिहिता येत नाहीयेत. बरोबर. त्याला पत्र लिहिता येत नाहीये, ईमेल लिहिता येत नाही. मग तुम्ही लँग्वेज स्ट्रॉंग नाही केली तर पुढे कम्युनिकेशन कसं करणार. बरोबर. हे समजत नाही. मॅथ्स सायन्स म्हणजे सगळ्या जगाचं नॉलेज त्या 2 विषयात आहे. आणि ते झालं तरच मुलं घडणार आहेत. ही कन्सेप्ट चुकीची आहे. बरोबर. ठीक आहे, आता आपण विद्यार्थ्यांबद्दल, पालकांबद्दल तर बोललोच, पण मला आता असा प्रश्न विचारायचा आहे की आता मी जो पाहिलाय की पालकांचे विद्यार्थ्यांकडून खूप अपेक्षा आहेत की तू असंच कर, तो शेजारचा बघ कसा शिकतोय, कंपॅरिझन पण खूप करतात. तर हे पालकांचं कितपत योग्य आहे आणि कंपॅरिझन केली पाहिजे का नाही, काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. कसं आहे की आज स्वतःच सोडायचं आणि दुसऱ्याचं बघायचं. बरोबर. ओके, तर ही सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. कारण काय होतं की आज जर मी जेव्हा बघतो की पालक वेगवेगळ्या टाईपचे आहेत. काही पालक डॉमिनेटिंग आहेत, म्हणजे थोडंसं मुलांवरती प्रेशर टाकून, दबाव टाकून ते त्यांच्याकडून करून घेणारे आहेत. बरोबर. काही पालक काय होतं की त्यांना दबाव टाकता येत नाही तर ते मग कंपॅरिझन करतात. बरोबर. आणि काही पालक असे आहेत की ते एकदमच सॉफ्ट आहेत, त्यांना माहितच नाही आपल्या मुलाला काय द्यायचंय आणि काय नाही द्यायचं. बरोबर. ओके, मुलगा म्हणेल ती पूर्व दिशा. हो. असे पण आहेत, म्हणजे त्याला हाला हा म्हणणारे, म्हणजे पाहिजे ती गोष्ट त्याला देणारे. तर याच्यातून मुलांचं काय होतं की प्रत्येक जो पॅटर्न आहे पालकांचा, तो पॅटर्न त्याप्रमाणे मुलांची घडण आहे. बरोबर. चल आता तुम्ही मुलांची कंपॅरिझन करायला लागलात, मुलगा कंपॅरिझन करणार नाही का? हो, बरोबर. तुम्ही जर कंपॅरिझन केलं तर तो मुलगा पण कंपॅरिझन करतोय. नक्कीच. त्यामुळं काय होतं की कंपॅरिझन संपणार नाहीये. सगळ्यात महत्वाचं, कंपॅरिझन केल्यामुळं मुलाच्या मनामध्ये एक दुःखद भावना, एक असिक्युरिटी, नाही का, त्याला फिलिंग येतं की अरे आपण त्याच्यासारखं का नाही बनू शकत. पण निसर्गाने प्रत्येकाला वेगळं बनवलंय. हो, ऍक्सेप्ट करा ना की माझा मुलगा युनिक आहे, माझी मुलगी युनिक आहे. बरोबर. ते ऍक्सेप्ट पहिलं करा. कंपॅरिझनच होऊ शकत नाही, त्याच्याबरोबर कंपॅरिझनला कोणच नाहीये. नक्कीच. हो, युनिक आहे ना तो. हो. मग त्याचं कंपॅरिझन त्याच्याबरोबर करू शकता जर करायचंय तुम्हाला. आणि ते कंपॅरिझन पॉझिटिव्ह असावं. बरोबर. की बाबा मागच्या परीक्षेमधले आणि आत्ताच्या परीक्षेमध्ये तुझे मार्क वाढलेत. मागच्या वेळेस पेक्षा जरी मार्क कमी मिळाली तरी त्याला कंपॅरिझन करता येतं चांगलं, की मागच्या पेपर पेक्षा आत्ताचा पेपर तू हँडरायटिंग चांगलं लिहिलं, प्रेझेंटेशन छान होतं. म्हणजे असं प्रेझेंटेशन ठेवलं आणि अजून 1-2 प्रश्न तू लिहिलं तर नक्कीच तू प्रगती करू शकतो. हा जो त्याला कंपॅरिझन मध्ये बोलला तर तो नक्की मोटिवेट होईल. बरोबर. पण ही काय होतं, पालकाकडे तेवढा पेशन्स नाही. त्यांना काय होतं, ते 90-95% दिसतात. बरोबर. आणि आता तर काय झालं की 99 म्हणजे नॉर्मल वाटायला लागलेत. पाहतो आपण. कारण बोर्डामध्ये पण आता जेव्हा पर्सेंटाइल येतो की 100% एवढ्या मुलांना मिळाले. त्यामुळं एक ते बर्डन पालकांमध्ये की माझ्या मुलाला पण मिळालं पाहिजे, नाही मिळालं तर माझी समाजात हे होईल. त्याच्यात ते पालक जर शिकलेले असतील आणि मग मुलगा जर कमी मार्क मिळाला तर काय तुम्ही एवढं शिकला पण तुमच्या मुलाला मार्क कमी मिळाले, या भीतीपोटी ते मुलांवरती
बरोबर. हे सगळं लादतात लादतात. आणि ते लादणं मुलांसाठी घातक आहे. बरोबर. नक्कीच. म्हणजे पालकांनी कंपॅरिझन करा, पण इतर विद्यार्थ्यांशी न करता त्यांच्या मार्कशी किंवा त्यांच्या स्वतःशी पालकाशी किंवा त्याच्या पाल्याशी कंपॅरिझन करणं चांगलं आहे. बरोबर. ठीक आहे, आता हे झालं सगळं, आपण क्लास, अभ्यास वगैरे बोललो. पण आता खेळ आजकाल बघतो की मुलं ग्राउंडवरती कमी खेळतात. मैदानी खेळ जर आता तर मला वाटतं कमीच होत चाललेत. तर खेळाचं किती महत्व आहे शिक्षणामध्ये, काय सांगाल? बघा, शारीरिक मेहनत ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे. मग ती खेळातून असो, कामातून असो. बरोबर. कारण मी आता थोडंसं कंपॅरिझन मध्ये बोलतो. कारण काय होतं, मी एक ग्रामीण भागातून आलोय, त्यामुळं माझा ग्रामीण भागाशी अजूनही एक टच आहे. बरोबर. तर तिथल्या मुलाला मी जेव्हा पाहतो किंवा मी माझं जीवन जगलो तो काळ आणि आता खूप काही फरक नाही झालेला ग्रामीण भागामध्ये. थोडासा मोबाईलमुळे आलेला असेल तो थोडा आहे, पण जो ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे त्याला शेतातली कामं करावं लागतात, घरातली कामं करावं लागतात आणि ते करून तो शाळा शिकतो. बरोबर. ओके, त्यामुळं त्यातला खेळणं खूप महत्वाचं नाहीये वाटत आहे, कारण त्याचं शारीरिक मेहनत, शारीरिक कष्ट त्याच्या कामातून होऊन जातं. हो. पण शहरातल्या मुलांचं तसं होत नाही. शहरातल्या मुलांना हातामध्ये ताट दिलं जातं, ताट उचलायला आई असते, पाणी दिलं जातं जाग्याला, जाग्याला तो बसलेला आहे. तो जर तो शाळेमध्ये 6 तास, क्लासमध्ये 2-3 तास, परत घरी अभ्यासाला 2-4 तास, तो सतत बसूनच राहणार आहे. आणि त्याला शारीरिक मेहनत काहीच नाही, किंवा तुम्ही कुठल्याही स्पोर्ट ऍक्टिव्हिटीमध्ये त्याला जर नाही पाठवलं तर त्याचे परिणाम त्याच्या शरीरावर नक्कीच होतात. आणि शिक्षणामध्ये मी असं सांगतो की शरीरावरती परिणाम झाले म्हणजे मनावर झाले. हो. कारण शरीर जर तंदुरुस्त असेल तर मन तंदुरुस्त राहणार आहे. नक्कीच. आणि ते खूप काळाची गरज आहे. कारण मी जेव्हा संमोहन करतो तेव्हा आम्ही त्यांच्याकडून काही फिजिकल ऍक्टिव्हिटी आधी करतो आणि मग त्यांना मेडिटेशन मध्ये घेऊन जातो. बरोबर. ही गरज आहे, कारण फिजिकल ऍक्टिव्हिटी जर नाही केली आणि त्यांना तुम्ही डायरेक्ट मेडिटेशनला बसवलं तर हे मेडिटेट होत नाहीत. त्यामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप काळाची गरज आहे. मी तर असं सांगेन पालकांना की आठवड्यातून 1 दिवस काढा, मुलांना खेळायला पाठवा, जे खेळतात ते खेळू द्या. बंधन नका टाकू की त्यांनी हाच खेळ खेळला पाहिजे, पण त्यांनी खेळलं पाहिजे, पळायला पाहिजे, इकडे तिकडे धावपळ केली पाहिजे, पल्ला पाहिजे, तर त्याला कळेल. कारण त्याच्या शरीरातून घाम निघणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि हे झालं तर त्याचं पुढचं आरोग्य चांगलं राहणार आहे. बरोबर. तर त्यामुळे पालकांनी शाळेबरोबर एखादी तरी ऍक्टिव्हिटी घेतली, जी फिजिकल ऍक्टिव्हिटी असली ती, किंवा मी आता काही पालकांना सजेस्ट करतो की सर्व फॅमिली आठवड्यातून नाही जमलं महिन्यातून ट्रेकिंगला जा. हो, तुमचं एक्सरसाइज पण होतं आणि तुमचं पर्यटन पण होतं. बरोबर. दोन्ही कामं एका ह्याच्यात होऊन जातात. बरोबर. तर ह्याचा पण फायदा मुलांना नक्की होतो. बरोबर. म्हणजे शारीरिक मेहनत शिक्षणामध्ये महत्वाची आहेच. बरोबर. तर आता चर्चा करताना असं वाटतं की सर फक्त क्लास नाही तर बाकी सगळं तुमची लाईफ कशी पाहिजे याबद्दल सगळं मार्गदर्शन करतात आहे सर. आता आपण पॉडकास्टच्या थोडं शेवटाकडे वळूयात. आपला जो नेहमीचा प्रश्न असतो की तरुण, आता माझा जो आहे सर, तुम्हाला मी सांगतो की प्रत्येक पॉडकास्टमध्ये हा प्रश्न विचारतो की तरुण मुलांसाठी एक सल्ला. तर तुमच्याकडून आमच्यासारख्या तरुणांना काय सल्ला द्याल तुम्ही? सगळ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे, कारण आजचा तरुण मी जेव्हा पाहतोय तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे तो भरकटलेला आहे. बरोबर. विजन नाहीये, लाईफ मध्ये काय करायचं माहित नसल्यामुळं तो खूप अंधारातच पडतोय. आणि मी त्याला एवढंच सांगेन की जे शिक्षण आता घेतलंय त्या शिक्षणावरती आता आपलं होत नाहीये, तर त्याला कुठंतरी अजून स्किल डेव्हलपमेंटची जोड देणं आणि त्यातून आपल्या जीवनाला योग्य आकार कसा देता येईल ते पाहणं गरजेची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आत्ताच्या मुलांमध्ये पेशन्स कमी आहे. हो, कारण तरुणाला कसं आहे, झटपट पैसा पाहिजे. आता मी बऱ्याच वेळा बघतो की मुलांना नोकरी मिळते, पण नोकरी त्रास होतो म्हणून सोडून देण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे तो त्रास सहन करण्याची क्षमता,
आजच्या तरुणामध्ये कमी आहे. 8 तास उभं राहून काम करायचे, 8 तास उभं राहता येत नाही मुलांना, हे दुर्दैव आहे. त्याचबरोबर प्रवास करायचा असेल, नाही जमत आहे, थकतात मुलं. मग हे आणि तुम्हाला सगळं घरी बसून लॅपटॉपवर वर्क फ्रॉम होम जे काही कन्सेप्ट आलेलं आहे ते सगळ्यांना नाही पॉसिबल. बरोबर. तुम्हाला काहीतरी नवीन मार्ग, कारण प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला काय मिळणार आहे. सपोज तुमची क्षमता इकडे पण वापरत नाही, तुम्ही तिकडेही वापरत नाही, तर तुम्ही अधांतरीच राहणार आहात. बरोबर. त्यामुळं योग्य स्किल ओळखा, स्वतःला ओळखा आणि जे स्वतःला पॉसिबल आहे त्याची सुरुवात कमीपासून करा. बरोबर. खूप मोठ्याकडे जाऊ नका. कारण मी जेव्हा नोकरी सुरुवात केली मला 3,000 रुपये पगार होता. खूपच. पण तो काळ जो होता त्या काळामध्ये 3,000 रुपये ओके, कारण भागत होतं, पैसे शिल्लक राहत नव्हते. आज पण आता लाखो रुपये कमवले तरी पैसे शिल्लक राहत नाही. बरोबर. खर्च त्या प्रमाणात वाढतात. पण आज मुलांना वाटतं की मला माझ्या मित्राला एवढं पॅकेज मला मिळालं पाहिजे. अरे त्या मित्राकडे स्किल काय आहे, हो, त्याच्या क्षमता, त्याच्याकडचं पोटेन्शियल, तो मेहनत किती करतोय हे तू बघितलं का? ते न बघता फक्त पॅकेज बघता. बरोबर बरोबर. तर ते कुठेतरी टाळता आलं पाहिजे. बरोबर. तुम्ही मेहनत बघा, मी त्यासारखी मेहनत कशी काय करू शकतो. बरोबर. हे जर केलं आणि सुरुवात छोट्यापासून केली की सक्सेस नक्की आहे. नक्की. बरोबर. कारण तुम्ही पहिली स्टेप मोठी घेतली ना तर मग तुम्हाला ताण येणार आहे, डिप्रेशन येणार आहे आणि मग परत तुम्ही पहिल्याच जागेला येऊन बसणार. त्यापेक्षा सुरुवात हळूहळू करा, यश नक्की मिळतं. कारण माझ्याकडे येणाऱ्या तरुण वर्गा मी बऱ्याच जणांना सांगतो की पेशन्स खूप मोठी गुरुकिल्ली आहे. बरोबर. संयम ठेवा, पालकांचं ऐका. पालक म्हणतात तू 10 रुपये कमवून आणा, तर ते का म्हणतायत याच्या मागचा अर्थ शोधा. बरोबर. ते 10 रुपयाची व्हॅल्यू तुम्हाला कळाली पाहिजे. तुम्हाला लाखोचं पॅकेज नाही मागत आहे, त्या 10 रुपये मधून तुमचं स्किल सेट क्लिअर होणार आहे. अंदाज येणार आहे तुम्हाला, तुमच्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला जमणार आहेत त्याचा अंदाज आला की बस तुम्ही करू शकता, पुढे मोठी झेप घेऊ शकता. त्यामुळं हळूहळू या प्रवासाकडे जाताना सगळ्यात महत्वाचं, आता एक तरुण पिढीचं उदाहरण तुम्ही चांगलं घेतलेलं आहे. कारण आजच्या तरुण पिढीमध्ये अजून एक आहे की लाईफमध्ये सेटलमेंट खूप उशिरा होते. बरोबर. आता सेटलमेंट उशिरा होण्याचं कारणच आहे की त्यांना जॉब वेळेत नाही लागला, शिक्षणामध्ये खूप वर्ष गेली, त्यानंतर वय असं झालं की आता लाईफ सेटल करायची आहे तर मुलाला मुलगी मिळत नाही, लग्नाचा विषय जो आहे तो खूप मोठा आता प्रश्नचिन्ह आहे. आणि याच्यामुळे काय होतं की तो अजून डिस्टर्ब झाला आहे. म्हणजे एकच बाजू बघायची नाहीये, फक्त करिअर मध्येच मुलगा तरुण भरकटलाय का तर नाही, तर त्याच्या जोडीदार मिळवण्यामध्ये पण त्याची अवस्था आता बिकट झाली आहे. बरोबर. आणि त्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे. बरोबर. ओके, ह्या जरी गोष्टी केल्या तरी तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चांगले दिवस येणार आहे. बरोबर. नक्कीच सगळ्यांपेक्षा म्हणजे आजपर्यंत जे काही पॉडकास्ट झाले ज्यांनी सल्ले दिले त्याच्यापेक्षा नक्कीच हा वेगळा सल्ला सरांनी दिलाय. सर ह्यालाच एक अनुसरून असा प्रश्न आहे की मगाशी तुम्ही म्हटलं की तरुण कुठेतरी भरकटलाय, तर याच्यासाठी सोशल मीडिया किंवा आपण म्हणतो आता मोबाईलचा यूज किंवा मोबाईलचा वापर हे कितपत कारणीभूत आहे, त्याला काय सांगा? बघा, आता सोशल मीडिया असं झालंय की जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, हो बरोबर, ओके, तशा आता मोबाईल असं झालंय की एक वेळ जेवण विसरतात, मोबाईल विसरत नाही. बरोबर. आणि मोबाईल म्हणलं की कनेक्ट होण्याचं माध्यम आहे. आता मुलं जे कनेक्ट होतात, तरुण पिढी कनेक्ट होते, ती आभासी जगाशी कनेक्ट होते, व्हर्च्युअल कनेक्ट होते. आणि त्याच्यामुळं काय होतं की तुमचं कनेक्शन व्हर्च्युअल असल्यामुळं जेव्हा रियालिटीमध्ये तुम्ही याल तेव्हा झिरो कनेक्शन असतं. बरोबर, नक्की. कारण मित्र मित्राच्या सोबत बोलता येत नाहीये. म्हणजे आता तुम्ही खूप छान प्रश्न, म्हणजे आजच मी माझ्या मित्राला खास भेटायला चाललोय आणि जवळपास आम्ही म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर 2-3 वेळा भेटलो होतो मध्ये, पण त्यानंतर खास आज त्याच्याकडे जाऊन मुक्कामाला आहे. तर हे जे
मित्राला भेटणं आहे ना, तिथे जाऊन बोलणं आहे ना, एकमेकाच्या समोरासमोर, ही तुमच्या मोबाईलमध्ये त्या सोशल मीडियामध्ये होत नाही. सोशल मीडियामध्ये गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट हे करून तुम्ही मित्र कनेक्ट नाही होऊ शकत. इमोशनली तुम्ही अटॅच नाही होऊ शकत. बरोबर. त्याच्या अडचणी नाही समजू शकत. बरोबर. म्हणजे मी असे काही तरुण पाहिलेत, त्यांचा खूप क्लोज मित्र जो ऍक्सिडेंट मध्ये गेलाय आणि हा इकडे बसून टाईप करतो, नाही का? तर जर तुम्ही श्रद्धांजलीच फक्त वाहणार असाल तर तुम्ही कसले मित्र? बरोबर. म्हणजे ह्या इमोशनल ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्ही म्हणजे मग यांची कनेक्शन नाही. मग हे लाईफमध्ये मित्राशिवाय, सोसायटी शिवाय लाईफच नाही आहे. कारण विदाऊट सोसायटी तुम्ही काय जगणार हो? बरोबर. व्हॅल्यू तुमच्या जीवनाला अर्थ कधी येतो? जेव्हा सोसायटी आहे तेव्हा. बरोबर. तुम्ही शिकता जेव्हा तुमचे नातेवाईक तुम्हाला म्हणतात, अरे अमका शिकला चांगला, तुमचं कोणतरी कौतुक करतं, तुम्हाला कोणतरी बोलतं, तेव्हा तुमचे अस्तित्व आहे. बरोबर. अदरवाईज तुम्ही एकटा आहात, तुम्हाला काहीच, तुम्हाला कौतुक करायला कोण नाहीये, तुम्हाला बोलायला कोण नाही, मग तुम्ही कशासाठी करणार हे सगळं? करिअर करायचं कशासाठी करणार? बरोबर. करिअर करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी त्याच्या पाठीमागे एक कारण पाहिजे. आणि ते कारण आहे सोसायटी, समाज, नातेवाईक, आई वडील, मित्र, हे सगळं त्याच्यामध्ये येतात. आणि त्यांशी रिअल मध्ये बोला. चॅट करण्याऐवजी फोन करा, फोन करण्याऐवजी प्रत्यक्ष भेटा. हे जर केलं तर मोबाईल वाईट नाही. बरोबर. नक्की त्याचा योग्य वापर करा. इमर्जन्सी मध्ये तो खूप चांगला आहे, पण अतिरेक जर नको. बरोबर. बरोबर. खरंच सरांनी खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलंय. आणि सर क्लास तर चालवतात, पण त्यांच्याशी चर्चा करून असं वाटतं की बाबा ते क्लास बरोबरच शालेय अभ्यास तर आहेच, पण बाकीचा माणूस कसा असावा याचं उत्तम उदाहरण ते देतात आणि ते सांगतात. तर सर तुम्ही वेळात वेळ काढून आज इथे आलात आणि आम्हाला आपलं मोलाचं मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल सर मनापासून आभारी आहे सर. धन्यवाद. गणेश, मला पॉडकास्ट मध्ये येऊन खूप छान वाटलं आणि तू इथं बोलवलंस आणि हा मान दिलास, त्याबद्दल मी पण तुझे आभारी आहे. खूप छान वाटलं. धन्यवाद.